स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशन इयत्ता चौथीसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. आणि अपूर्णांक हा अतिशय गणितामधला महत्त्वाचा घटक आहे. या अपूर्णांकाबद्दल आपण समछेद, भिन्नछेद, अपूर्णांक म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेतली आहे. त्याची तुलना कशी करायची, चढता उतरता क्रम काय कसा असतो, त्याची बेरीज वजाबाकी ह्या सर्व घटकांची माहिती पाहिलेली आहे, जे की FLN मधले महत्त्वाचे घटक आहेत, बेसिक घटक आहेत, पायाभूत घटक गणितामधले. आता आपण वळत आहोत गुणाकार अर्थातच पट. पट म्हणजेच गुणाकार. बघा, समूहाच्या संदर्भात अपूर्णांकाची पट म्हणजे काय, गुणाकार. बघा, 24 ची पावपट म्हणजे 24 वस्तूंच्या समूहाचा 1/4 भाग, म्हणजे 4 हिस्सांपैकी 4 समान हिस्सापैकी 1 म्हणजे त्याला आपण पाव म्हणतो. मग 24 ची पाव किती होईल तर पहा, या ठिकाणी 24 गुणिले गणितामध्ये चा ची चे असे जर शब्द आले, त्यांचे भागोभागामध्ये आपण पाहिलं होतं, तर त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह वापरतात. म्हणून 24 गुणिले 1/4 म्हणजे 24 ची पावपट. तर 4 1 4, 4 सक 24, काय उत्तर येईल इथं 6. 24 वस्तू घेतल्या आपण आणि त्याची पावपट केली तर 6 वस्तू येतील. चला पुढे. 24 ची निमपट, निम्मे म्हणजे अर्धे, हाफ. 24 वस्तूंच्या समूहाचा हाफ भाग, अर्धा भाग म्हणजे 24 गुणिले अर्धा म्हणजेच 1/2. बे 1 बे, बे 2 4, उत्तर येईल 12. म्हणजे 24 ची निमपट किती होईल 12. तिसरं बघा, 24 ची पाऊणपट म्हणजे 24 वस्तूंच्या समूहाचा 3/4 भाग. 3/4 म्हणजे 4 समान भागापैकी 3 हिस्से, त्याला 24 चा पाऊणपट म्हणतो आपण. 24 गुणिले 3/4 मध्ये 4 सक 24, इथे 6 आले, 6 त्रिक 18, तो पाऊणपट होईल 18. पाव 6, अर्धा 12, पाऊण 18, 24 चा आणि पूर्ण 1 म्हणजे 24. आता पुढे काय दिलेलं असेल गणित विचारलं तुम्हाला पटावरती, तर 25 ची 3/5 पट म्हणजे 25 वस्तूंच्या समूहाचा 3/5 पट म्हणजे 25 गुणिले 3/5 म्हणजे 5 5 25 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 25 ची 3/5 पट किती येईल 15 येईल. अशा प्रकारे अपूर्णांकाची पट आपण पाहिलेली आहे. याचनुसार आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार पुढे करायचा आहे. अपूर्णांकाचा भागाकार या ठिकाणी मला पुढे दिसला नाही चौथीला, पण अपूर्णांकाचा भागाकार 7वीला मात्र नक्कीच असणार आहे. तेव्हा असेच अपूर्णांकावरील महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.